नमस्कार, मी क्षुद्रजा आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझा YouTubeचा डॅशबोर्ड आणि काही सिलेक्टेड व्हिडिओज आहेत तर त्यांचा जो काही इन्कम जनरेट झालेला आहे म्हणजे YouTube मला पर व्हिडिओ किती पे करतंय तर ते मी तुमच्यासोबत ॲज इट इज, कारण मी स्क्रीन शेअर करते त्यामुळे ॲज इट इज जे काही रिझल्ट्स असतील तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर काही सिलेक्टेड व्हिडिओज मी घेतेय. फर्स्ट व्हिडिओ ओपन करते, अॅनालिटिक्स मध्ये जाते. अॅनालिटिक्स मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात म्हणजे व्ह्यूज किती आलेले आहेत, ठीक आहे, वॉच टाइम किती आलेला आहे. आता जर तुम्हाला YouTube मध्ये करिअर करायचं असेल तर तुमच्या चॅनलवरती जितके व्ह्यूज असतील ना तर तितकाच वॉच टाइम देखील असला पाहिजे. म्हणजे एखादी व्हिडिओ तुम्ही अपलोड केली आणि जर तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओला 1 लाखाच्या वरती व्ह्यूज गेले, बट जर त्याला वॉच टाइम नसेल म्हणजे जास्त वेळ जर कोणी बघत नसेल तर मग त्याचा कम्पॅरेटिव्हली जो काही रेव्हेन्यू असेल ना तर तो कमीच होतो. पण वॉच टाइम जर चांगला असेल म्हणजे खूप वेळ, ऍव्हरेजली 1-2 मिनिटं वगैरे बघतायत तुमचा व्हिडिओ, तर नक्कीच ऍड्स लागतील आणि ऍड्स थ्रू आपल्याला जे काही रेव्हेन्यू असेल ना तर तो मिळेल. तर हा जो काही मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला, जो की मी एक जस्ट घरातून काम करून कसे कमवले पैसे तर तो दाखवला होता. तर त्या व्हिडिओ थ्रू मला जो काही रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे तर तो आहे 4267 रुपीज. एका व्हिडिओचा तो रेव्हेन्यू आहे. आणि इथे रिअल टाइम जे काही व्ह्यूज असतील, लाईव्ह असतील तर ते इकडे मला दिसतायत. ठीक आहे, म्हणजे आज किती लोकांनी बघितलं, कुठून बघितलं, तर या सगळ्या गोष्टी मला इकडे जे काय असतील तर ते दिसतात. टोटल लास्ट 48 आवर्सचे रिझल्ट जे काय असतील तर ते पण अवेलेबल होतात. परफॉर्मन्स पण कळतो इथे, राईट. मी अनालिटिक्स मध्येच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. हा ओपन करते, अनालिटिक्स चेक करूया. तर हा व्हिडिओ टोटल 45,000 व्ह्यूज आहे. वॉच टाइम कम्पॅरेटिव्हली लास्ट व्हिडिओपेक्षा थोडासा कमी आहे, 1.9K म्हणजे 1900 वॉच टाइम आहे. आणि सबस्क्रायबर्स बघा, एका व्हिडिओमुळे 553 सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत. इस्टिमेटेड रेव्हेन्यू जो काय आहे तर तो आहे 1226 या एका व्हिडिओचा, राईट. तर असे भरपूर व्हिडिओज आहेत ज्याचे इस्टिमेटेड रेव्हेन्यू जे आहे ना, मी तुम्हाला बॉटमला दाखवते, जी की 20,000 पेक्षाही जास्त झालेले आहे. तर हा एक व्हिडिओ मी दाखवते, याचे एस्टिमेटेड रेव्हेन्यू आहे 5293 आणि याच्यामुळे या व्हिडिओमुळे 1700 सबस्क्रायबर्स जे काय आहेत तर ते आपल्या चॅनलवरती ऍड झालेले आहेत, राईट. व्ह्यूज बघा किती आलेले आहेत, 1,13,000 च्या आसपास त्याचे व्ह्यूज जे असतील तर ते आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. हा व्हिडिओ जो की बराच चर्चेत होता तर त्या व्हिडिओचा रेव्हेन्यू शेअर करते. याच्या आधीचा व्हिडिओ पण मी शेअर करते. तर याचा रेव्हेन्यू 1,932,000 रुपीज आहे. तर याच्या आधीचा एक व्हिडिओ मी शेअर केला होता, युट्यूबर्सचा इन्कम जो असेल तर तो मी तुमच्यासोबत रिव्हील केला होता. आय थिंक हा व्हिडिओ आहे तो, राईट. जस्ट अ सेकंड. तर हे 2 व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये मी युट्यूबर्सचे जे काही इन्कम असतील ना तर ते रिव्हील केले होते. आणि स्पेशली सुवर्णाज व्लॉग, तर त्यांचा जो काही रेव्हेन्यू असेल ना तर तो मी तुमच्यासोबत शेअर केला होता. मे बी कदाचित त्यावेळी त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्यामुळे जे काही अनालिटिक्स दिसत होते ना त्यांच्या चॅनलचे तर ते खूप हाय होते आणि खूप कन्फ्युजन जे काही असेल ऑडियन्सचं, त्यांचं, माझं, तर या व्हिडिओमुळे भरपूर झालं होतं. आणि त्या व्हिडिओला आय थिंक व्ह्यूज जे होते तर ते 81,000 रुपीज आहेत. ठीक आहे, 81,000 व्ह्यूज आहेत. पण त्या व्हिडिओमुळे जास्त रेव्हेन्यू नाही जनरेट झाला, बट सबस्क्रायबर्स जे काही असतील ना तर ते वाढले. रेव्हेन्यू 1932 आहे, सबस्क्रायबर्स 500 आहे. वॉच टाइम जो आहे तर तो 4.5K, 4,500 म्हणजे 4,500 च्या आसपास जो काही वॉच टाइम असेल ना तर तो आपला गेलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. वॉच टाइम वरती डिपेंड करते की आपल्याला किती रेव्हेन्यू जो असेल ना तर तो मिळणार आहे. तर हा माझा व्हायरल गेलेला व्हिडिओ, तर याचा रेव्हेन्यू जो काय आहे एस्टिमेटेड तर तो आहे 22,356 एका व्हिडिओचा. टायमिंग किती आहे, 17 मिनिटं, जो ऑलमोस्ट 18 मिनिटाचा व्हिडिओ आहे रेकॉर्ड केलेला. पण जे व्हिडिओज आपण बनवतोय ना तर ते प्रॉपर प्लॅनिंग करून जर तुम्ही अपलोड केलं, जे तुमच्या चॅनलवरती काय चालतंय तर ते जर बघून तुम्ही अपलोड केलं ना तर थोडंसं बेटर राहतंय. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला माझ्या चॅनलचे जे काय अनालिटिक्स असतील ना तर ते शेअर करते, सो दॅट ते तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्ही तुमचे अनालिटिक्स जे काय असतील तर ते बघू शकता. सोबतच भरपूर जणांचे प्रश्न असतात की शॉर्ट्स थ्रू इन्कम जो असेल तर तो मिळतो का. तर आता काही मी माझे चांगले चाललेले शॉर्ट्स जे असतील तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याच्या थ्रू किती इन्कम जनरेट झालेला आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते.
तर हा एक शॉर्ट्स आहे जो की अगदी आय थिंक 27 सेकंडचा आहे. ठीक आहे. शॉर्ट्स किती सेकंडचा आहे? फक्त 27 सेकंडचा शॉर्ट आहे आणि त्या शॉर्ट्स थ्रू जो काही इन्कम जनरेट झालेला आहे तर तो 24,646 रुपीज आहे. म्हणजे अराउंड 25,000 फक्त 27 सेकंडच्या शॉर्ट्समुळे जो काही इन्कम असेल तो झाला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या भरपूर जणांचे प्रश्न असतात की युट्यूबचं चॅनल जे असेल ना तर ते लवकरात लवकर मॉनिटाईज कसं करायचं आणि कधी करायचं. तर बघा इथे सबस्क्रायबर्स एका शॉर्ट व्हिडिओजमुळे 66.9 म्हणजे साधारण 67,000 सबस्क्रायबर्स जे काय आहेत ते एका शॉर्ट्समुळे आणि एका मंथमध्ये हा व्हिडिओ ज्यावेळी मी अपलोड केला ना तर त्याच्यानंतर एका महिन्यामध्येच माझे टोटल 67,000 सबस्क्रायबर्स जे काय असतील तर ते वाढले. आणि त्याचमुळे माझ्या लक्षात आलं की माझ्या चॅनलचा जो काही ऑडियन्स आहे तर त्यांना फायनान्शियल गोष्टी, आता हा पैशाचाच व्हिडिओ आहे त्यामुळे त्यांना फायनान्शियल गोष्टी जर मी सांगितल्या, पैसे अर्न कसे करायचे, कुठून करायचे, वेगवेगळे बिझनेस आयडियाज, या गोष्टी, इन्व्हेस्टमेंट या गोष्टी जर मी सांगितल्या तर थोडंसं बेटर माझ्या अनालिटिक्स थ्रू राहतंय. तर त्यामुळे तो जो निश असेल तर तो मी निवडला. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणता निश निवडायचा आणि कोणत्या निश मध्ये तुम्हाला काम करायचं आहे. तर हा आहे माझा फुल युट्यूब स्टुडिओ मी दाखवते आणि त्याचं अनालिटिक्स जे काय असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा आहे माझा युट्यूब स्टुडिओ आणि ट्रेंड्स नावाचा एक ऑप्शन असतो, तुमच्या फोनमध्ये पण असतो. तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे की तुमच्या चॅनलवरती कोणते व्हिडिओ जास्त प्रमाणात चालतात. तर माझ्या चॅनलवरती बघा कोणते व्हिडिओ चालतात, स्मॉल बिझनेस आयडियाज ॲट होम इन इंडिया. तर जर मी नक्कीच स्मॉल बिझनेस आयडियाज वरती व्हिडिओ बनवली तर जो काही माझा ऑडियन्स आहे ठीक आहे तर हे अशा टाईपच्या व्हिडिओज बघणार आहे. ठीक आहे. बिझनेस आयडियाचेच आहेत मोस्टली माझ्याकडे जे काही हे येतात ते ट्रेंड्स येतात. तर ते तुमच्या युट्यूब स्टुडिओमध्ये ट्रेंड्स नावाचा एक ऑप्शन असतो अनालिटिक्स मध्ये, तर तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता की तुमच्या चॅनलवरती कोणत्या प्रकारचे व्हिडिओ जे काही असतील तर ते जास्त प्रमाणात बघितले जातात. तर जर तुम्ही बिगिनर असाल, जर तुम्ही न्यू असाल युट्यूबवरती आणि जर तुम्हाला युट्यूब चॅनल चालू करायचं असेल राईट फ्रॉम बिगिनिंग तर आपला युट्यूब मास्टर क्लास नावाचा एक कोर्स आहे जो की तुम्ही अगदी बेसिक पासून चॅनल कसं क्रिएट करायचं, चॅनलचे जनरल सेटिंग्स कशा पद्धतीने करायची तुमच्या नीड्सच्या अकॉर्डिंगली. जर माझं फायनान्शियल चॅनल असेल तर माझ्या त्या अकॉर्डिंगली माझे जनरल सेटिंग्स असते. जर माझं डेली ब्लॉग असेल तर त्या अकॉर्डिंगली माझे जनरल सेटिंग्स असतील. तर ते जनरल सेटिंग्स कसे करायचे, व्हिडिओज रेकॉर्ड आणि एडिटिंग सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर ते कसं करायचं, कारण भरपूर जणांना ते सुद्धा माहिती नसतं. अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे थंबनेल्स. ठीक आहे. थंबनेल्स जे आपण आपल्या व्हिडिओला लावतो तर ते कशा पद्धतीने लावायचे, टायटल्स कसे ठरवायचे, कारण टायटल्स थंबनेल्स या ज्या गोष्टी असतात ना तर त्या तुमच्या व्हिडिओ किंवा तुमचं चॅनल जे असेल तर ते व्हायरल करण्यासाठी खूप जास्त मदत करत असतात. त्यामुळे हे कसे लावायचे, कुठून घ्यायचे, जर तुम्हाला काहीच आयडिया नसेल तर कसे घ्यायचे. आणि एआय कंटेंट चालत नाही, त्यामुळे कंटेंट जो काय असेल तर तो तुम्हाला स्वतःचाच बनवायचा नाही. तर मग तुमचं चॅनल जे काय असेल तर ते मॉनिटायझेशन पर्यंत येईल पण ते मॉनिटाईज होणार नाही. युट्यूब कडून तुमचं चॅनल जर कंटेंट तुमचा पूर्ण एआय असेल तर तो रिजेक्ट होईल. त्यामुळे कोणता कंटेंट चालतो कोणता नाही चालत तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असतील तर नक्कीच तुम्ही युट्यूब मास्टर क्लास जो असेल तर तो जॉईन करू शकता. डिटेल्स जे काय असतील तर स्क्रीनवरती मी नंबर देते तर त्या नंबरवरती सिम्पली तुम्ही युट्यूब मास्टर क्लास म्हणून मेसेज करू शकता किंवा डायरेक्टली कॉल करू शकता. कोणत्याही नंबरवरती कॉल करा, जे काही डिटेल्स असतील तर ते तुमच्यासोबत शेअर केले जातील. तर हा होता माझा रेव्हेन्यू. बरं युट्यूब बद्दल अजून कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त जाणून घ्यायच्या आहेत तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता, सो दॅट इन फ्युचर त्या पॉइंट्सवरती जे काही व्हिडिओज असतील तर ते मी बनवेन. तुमचा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे युट्यूब चॅनल जे आहे तर ते लवकरात लवकर मॉनिटाईज कसं करायचं. तर युट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करण्यासाठी दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्रायबर्स वाढवायचे, तर ते तुम्ही तुमच्या शॉर्ट्स थ्रू करू शकताय. आणि 2 नंबरचं म्हणजे तुमचं वॉच टाइम वाढवायचा जो की 4000 कंपल्सरी असायला हवा. तर तो वॉच टाइम तुम्ही तुमच्या लॉंग व्हिडिओज थ्रू बनवू शकताय. फक्त तुमचे शॉर्ट्स आणि लॉंग याच्यामध्ये काहीतरी साम्य असलं पाहिजे. आणि तुमचं ऑडियन्स कोणते व्हिडिओ जास्त बघतायत, अनालिटिक्स चेक करा कोणते व्हिडिओ जास्त बघतायत तर त्याच्यावरती किंवा त्याच्याशी रिलेटेड न्यू व्हिडिओज तुम्ही तुमच्या चॅनलवरती पोस्ट करू शकताय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.